नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात विजय जंगम सरांची कादंबरी जोगडा. ही कादंबरीसुद्धा आत्मकथनपर कादंबरी आहे. ह्याचा जरूर आनंद घ्या. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचं चिन्ह आहे, बेल आयकन, तेही प्रेस करा. 3 पर्याय समोर येतील, त्यातला ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे मी कादंबरीचा भाग रोज अपलोड केला चॅनलवर की ताबडतोब त्या भागाचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुमच्या हातातल्या तुमच्या मोबाईलवर. चला मित्रांनो, सुरू करूयात. विजय जंगम लिखित जोगडा या आत्मकथनपर कादंबरीचा भाग पहिला. गणेशवाडीची शाळा गावापासून दूर नव्हती. गावाच्या उत्तरेला गावाला लागून छोटीशी पांद संपली की काट ओढा आणि ओढ्याच्या पलीकडे शाळा. गणेशवाडी गाव तसं छोटंसंच, 3-4 हजार लोकवस्तीचं. गावचे लोक शेतकरी वर्गातले होते. हळदीचं पैशाचं पीक पिकवून समाधानानं जगत होते. गावचं ग्रामदैवत सिद्धनाथ. गावाच्या मधोमध 3-4 पुरुष उंचावर मजबूत बांधलेलं हे देऊळ. देवळात जाण्यासाठी 20 दगडी पायऱ्या चढून आत जावं लागत असे. पायऱ्यांना लागून भव्य पारावर जुना डेरेदार चिंचेचं झाड. गावाच्या दक्षिण बाजूला पूर्व पश्चिम वाहणारा दुसरा एक ओढा. हा गावचा मुख्य ओढा होता. या ओढ्यातच गावचे स्त्री पुरुष धुणी धुत गुरांना पाणी पाजत. गणेशवाडीतल्या एका धनिकानं आपल्या मालकीची 1.5 एकर जमीन शाळेला देऊन शाळेची 5 खोल्यांची इमारत बांधून दिली होती. त्यांच्या या उदार कार्याप्रित्यर्थ शाळेच्या दर्शनी भागावर त्यांचा अर्धाकृती पुतळा उभारला होता. शाळेच्या समोर भव्य पटांगण आणि त्याला लागून शाळेची पिकाऊ जमीन होती. या जमिनीत शिक्षकांच्या मदतीनं मुलं भाजीपाला पिकवत. शाळेत शेतीविषय शिकवला जाई म्हणून जिल्हा परिषदेच्या दप्तरी गणेशवाडी शाळेची नोंद शेती शाळा म्हणून झाली होती. शाळेच्या या इमारतीत इयत्ता 4थी ते 7वीचे वर्ग बसत, बाकीचे वर्ग गावात. शाळेचे हेडमास्तर शेळके गुरुजी होते. केशरी रंगाचा फेटा, शुभ्र धोतर आणि गुडघ्यापर्यंत पांढरा शर्ट. रंग गोरा, ठेंगणी मूर्ती रुबाबदार दिसायची. रोज दाढी करून गाल गुळगुळीत झालेले. शेळके गुरुजी शिकवायची कमी, मात्र चुकून शिकवायला लागले की झोकात शिकवायचे. शिकवण्यापेक्षा त्यांचा रुबाब दांडगा होता. शिंदे गुरुजी, दळवी गुरुजी जरा वेंधळेच होते. शिंदे गुरुजी बोलायला लागले की त्यांच्या तोंडीतनं थुंकीचे तुषार बाहेर पडत असत. हा माणूस कपड्याविषयी बेफिकीर होता. ते चुना तंबाखू खायचे. अडकीत त्याला लावलेल्या घुंगराच्या तालावर करा सुपारी कातरून पानाचा तोबरा भरायचे. गणित विषय त्यांचा हातखंडा. त्यांच्या हाताखाली दगडसुद्धा गणित चांगलं बोलायचा. गावठी शिक्षकांचे सगळे गुण शिंदे गुरुजींच्यात होते. दळवी गुरुजी तरुण होते. शहरी जीवनाची थाप त्यांच्या वागण्यावर पडली होती. ते नीटनेटके वागायचे, पण त्यांचा तरेवाईकपणा विद्यार्थ्यांच्या चर्चेचा विषय व्हायचा. ते स्वतःशीच बोलायचे, नखाने दात टोकरायचे आणि ते नख नाकाला लावून होंगायचे. अवचितच मुलांना ठोकून काढायचे, पण जीव लावून शिकवायचे. मुलांना गाणी म्हणून दाखवायचे, त्यांच्याकडून म्हणून घ्यायचे. त्यामुळे दळवी गुरुजी विद्यार्थ्यात प्रिय होते. दळवी गुरुजींच्या वर्गातल्या मुलांच्या कविता चालीसकट तोंडपाठ असत. शाळेत एक गायकवाड बाई होत्या. त्यांनी तरुणपणात पळून जाऊन आंतरजातीय विवाह केला होता. त्या बाई खालचे वर्ग सांभाळत. शेळके गुरुजी अधूनमधून त्यांच्या वर्गावर चक्कर मारत. शेळके गुरुजी बाईंच्या वर्गात गेले की गावातली पोरं वर्गासमोर ठाण मांडून बसत. असे हे 4 शिक्षक जीवन शिक्षक मंदिर गणेशवाडी या शाळेचा सगळा कारभार सांभाळण्याचा प्रयत्न करत. वर्गांच्या तुलनेत शिक्षकांची संख्या अपूर्ण असल्यामुळे एका शिक्षकाला 2-2 वर्ग सांभाळावे लागत.
7वीला केंद्राची परीक्षा असल्याने त्या वर्गाला शिकवणाऱ्या शिक्षकाला दुसऱ्या वर्गाचा व्याप सांभाळणं कठीण जात असे. तासवार पद्धत नसल्यामुळे एका शिक्षकाला सगळे विषय शिकवावे लागत असत. शाळा सकाळी आणि दुपारी अशी 2 वेळा भरत असे. त्यावर्षी दळवी गुरुजींच्याकडे 5वी आणि 6वीचे 2 वर्ग होते. दुपारचे तास सुरू होते. दळवी गुरुजींनी 6वीच्या वर्गाला इतिहासातल्या पानिपतची पहिली लढाई शिकवायला सुरुवात केली. मोगल बादशाह बाबर याचं कंदाहार प्रांतातनं भारतात झालेलं आगमन, हुमायूनचा जन्म, पराभवाच्या छायेत सापडलेल्या बाबरानं केलेली अल्लाची प्रार्थना, या सगळ्या क्लिष्ट घटना दळवी गुरुजींनी सांगितल्या. ते थोडा वेळ थांबले. वर्गावर त्यांनी एक नजर टाकली. गणप्या, तुला बाबराचं आगमन समजलं? दळवी गुरुजींनी गणपती गायकवाडला प्रश्न विचारला. गणपती ठोंब्यासारखा गप्प उभा राहिला. दळवी गुरुजी त्याच्याजवळ गेले. बाबर कोणत्या प्रांतातनं भारतात आला? त्यांनी पुन्हा प्रश्न विचारला, तरीही गणपती गप्प. निव्वळ मूर्ख आहेस गाढवा. शेण काढायचं सोडून शाळेत येतोस? एवढा वेळ सांगतोय पण डोक्यात येत नाही. काय डोकं आहे का खोकं आहे? गणप्याला खाड दिशी कानफडात बसली तसा गणप्या गाल चोळत खाली बसला. दळवी गुरुजींनी पुन्हा तोच प्रश्न सगळ्या वर्गाला विचारला. एकाही विद्यार्थ्याचं बोट वर झालं नाही. दळवी गुरुजी चिडले. अरे तुम्ही मुलं आहे का भूत आहे? एवढ्या साध्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येत नाही? शाळा सोडून खुशाल गुरं राखायचा उद्योग करा. डोक्याला ताप भडव्यांचा. गुरुजींनी पुन्हा थोडा थोडा भाग शिकवला. घटनांचा क्रम फळ्यावर लिहिला. मात्र विद्यार्थ्यांच्या डोक्यात पानिपतची लढाई शिरायला तयार नव्हती. आता दळवी गुरुजींनी अजयला उभं केलं. त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. त्या प्रश्नांनी अजय पुरता गोंधळून गेला. उत्तराची संगतवार मांडणी त्याला मांडताच आली नाही. दळवी गुरुजींचं डोकं गरम झालं. अजय त्यांचा आवडता विद्यार्थी, पण आज त्यालाही क्षमा नव्हती. अरे जोगड्या, तू सुद्धा यांच्याच माळेतला म्हणी. तुला सुद्धा येत नाही? मी तुला हुशार समजतो की रे देखण्या. दळवी गुरुजींनी अजयला असा चोप दिला की त्याला स्वतःचा बचाव करणं अशक्य झालं. वर्गात शिकवलेला भाग सगळ्यात आधी अजयला समजत असे. आज त्यालाही उत्तर देता आलं नाही. त्या अर्थी पानिपतची लढाई समजायला फार कठीण आहे असा विद्यार्थ्यांचा समज झाला. त्यामुळे त्यांना बसलेल्या माराचं विशेष काही वाटलं नाही. दळवी गुरुजींनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर अजयला देता आलं असतं, पण त्यांनी त्याला वावच दिला नाही. शिवाय त्यांनी उच्चारलेला जोगडा शब्द त्याच्या मनात रुतून बसला होता. पानिपतच्या लढाईपेक्षा जोगडा शब्दाचा गुंता त्याच्या डोक्यात वाढत गेला. घंटा वाजली. शाळा सुटली. 6वीचा वर्ग शांतपणे बाहेर पडला. शाळा सुटल्याचा आनंद एकाही मुलाच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. दळवी गुरुजींनी आज आपल्याला विनाकारण मारलं याची खंत प्रत्येकाच्या मनाला वाटत होती. अजय सगळ्यांच्या बरोबर वर्गाच्या बाहेर पडला. त्याचा जिवलग मित्र गणपती गायकवाड त्याच्याजवळ येऊन म्हणाला, आज गुरुजींना काय झालं रे? काय त्यांचं डोकं फिरलं होतं? अजयनी झटक्यात उत्तर दिलं, पानिपतची लढाई मला अजिबात समजली नाही. काय तो बाबर, कुठला तो प्रांत, सगळं राटाळ. मला थोडंसं समजलं होतं रे, पण उत्तर सांगायला गुरुजींनी वेळच कुठं दिला. लागले आपले ठोकायला. बघ की माझ्या गालावर अजून वळ तशीच आहेत. गणपतीनं गाल अजयला दाखवला. याला काय शिकवणं म्हणते तोय? आणि हा अजय, गुरुजी तुला जोगडा का म्हणाले रे? मला तरी काय माहिती. आता घरी जाऊन काकांनाच विचारतो. मुलांचा लोंढा काटा ओढा पार करून पांदीतनं गावात घुसला. अजयचं घर कुलकर्ण्यांच्या गल्लीत एका जुनाट वाड्यात होतं. वाड्याच्या 4 भिंती उभ्या होत्या. आतला बराचसा भाग पडलेला होता. वाड्याचा मुख्य दरवाजा पश्चिमेला होता. या वाड्यात 2च कुटुंब होती. एक अजयचं आणि दुसरं बना मावशीचं. बना मावशीचं वय 50 वर्षांचं होतं. नवरा मरून बरेच दिवस झाले होते. तिला गोकुळा नावाची एक पांगळी मुलगी होती. तिलाही नवऱ्याने सोडून दिलं होतं.
पण तिला महारोग झाला होता. हातापायाची बोटं वाकडी होऊन झाडायला लागली होती. जमिनीचा एक तुकडा होता, तो भाऊबंदांनी बळकावला होता. जगण्याचा प्रश्न उभा राहिला तेव्हा बनामावशी गोकुळाला म्हणाली, ये बघ गोकुळे, मी बाय अशी रणकी, आता माझं वय बी झालंय. धंद्या उद्योग करीन म्हणली तर अंगात जीव नाही राहिला. तेव्हा जागायचं असेल तर काहीतरी करायला पाहिजे. मी काय करावं म्हणती? मी पायानं आदू, तशात ह्यो रोग माझ्या देहात ठाण मांडून बसलाय. ना लोकात जाता येईना, ना लोक जवळ येणार. गोकुळानं आपली व्यथा बनाला सांगितली. पण गोकुळे, तुलाच काहीतरी करायला हवं. अगं आई, तुझं काय डोसकं फिरलंय का? मी काय करायचं म्हणलं तर माझा ना हात धड ना पाय धड. काय करणार ग मी? हे बघ गोकुळे, माझ्या डोक्यात एक इगत आहे बरं का. आपली माणसं भूताला आणि देवाला लय घाबरत्यात. बरं मग आपली कुसाबाई आहे ना, तिचा तू धावा करायला सुरुवात कर. आता देवाचा धावा करून कुठं पोटाचा खळगा भरणार आहे वय? खोळी आहे का ग तू? अगं धावा करायचा म्हणजे कुसाबाई अंगात खेळतीये असं दाखवायचं. मग बघ सगळ्या आया बाया तुझ्या पायावर डोकं ठेवतील, घरात 4 लोकांची वर्दळ वाढन, आपला पोटा पाण्याचा प्रश्न आपोआप सुटन. बनामावशीची मात्रा बरोबर लागू झाली. गोकुळाच्या अंगात कुसाबाई खेळायला लागली. जात्याची पाळी उभी करून ती कौल मागायला लागली. बनामावशीचं घर आयाबायांनी भरायला लागलं. शुक्रवारी सुवासिनी यायला लागल्या. अमावास्या पौर्णिमेला गोकुळा रात्रभर घुमायला लागली. बनामावशीला चांगली मिळकत मिळायला लागली. दोघी माय लेकी आनंदात राहायला लागल्या. अजयचं कुटुंब बनामावशीच्या शेजारी असणाऱ्या कौलारू घरात होतं. घराला आत आणि बाहेर अशा 2 खोल्या होत्या. 2 खोल्यांच्या मध्ये दार होतं. पुढचा भाग मोकळाच होता. घराला एकही खिडकी नव्हती, त्यामुळे घरात कुबट कोंदट दर्प सुटलेला असायचा. मधलं दार उघडून आत डोकावलं की 5-25 उंदरांचं साक्षात दर्शन व्हायचं. घरापुढे परसदाराला लागून जी मोकळी जागा होती, त्या जागेत अजयच्या वडिलांनी गुरं बांधण्याकरता गोठा तयार केला होता. त्या गोठ्यात एक म्हैस, एक गाय आणि 2 शेळ्या बांधल्या जात होत्या. म्हैस बरेच दिवस गाभण राहत नव्हती. गाय कुमारिकाच होती. शेळ्या मात्र आपला शरीर धर्म पाळण्यात कसूर करत नव्हत्या. हे घर अजयच्या वडिलांनी गुरांच्या शेणाच्या मोबदल्यात घेतलं होतं, त्यामुळे इच्छा नसून सुद्धा अजयच्या कुटुंबाला ही गुरं सांभाळणं भाग होतं. वाड्यात ही 2च घरं उभी होती. मुख्य दरवाजाजवळचा थोडासा चांगला भाग सोडला तर बाकीचा सगळा भाग पडीक होता. या पडीकाचा फायदा घेऊन वाड्यात एक फणा नसलेला पांढऱ्या रंगाचा लांब साप वावरत होता. एक दिवशी बनामावशी कामानिमित्त बाहेर गेली असताना हा साप गोकुळाच्या समोर येऊन उभा राहिला. गोकुळा साप साप म्हणून ओरडताच यशवंत कुलकर्णी साथीदारांसह हातात काठी घेऊन वाड्यात आला. खबरदार, त्याला कोणी मारलं बिरलं तर. बनामावशीनं तिथे येऊन सगळ्यांना धमकावलं. अरे मावशी, तो आता गोकुळाला चावला असता. यशवंत कुलकर्णी बनाला सांगायला लागला, नाही चावणार तो माझ्या लेकीला. अरे त्यो तर या वाड्याचा मालक आहे, चावतोय कसा? तुम्ही सगळी जा ना, त्याला मारायचं करू नका, त्यो तुम्हाला सापडायचं बी नाही. बनामावशीचं आणि त्या सापाचं काहीतरी नातं असावं असं ती बोलत असलेली बघून आलेली लोक निघून गेली. या कुलकर्ण्याच्या वाड्याविषयी लोकांच्यात अनेक गैरसमज होते. वाड्याच्या पूर्वेला परसदारी जी पडीक जागा होती त्यात झोटिंग आहे अशी लोकांची समजूत होती. या वाड्यात राहणाऱ्या लोकांना तो छळतो, त्यांचा वंश वाढू देत नाही, अशा 1 ना 2 अनेक अफवा ऐकायला मिळत. प्रत्यक्षात घटनाही तशाच या वाड्यात घडल्या होत्या. बनामावशीला गोकुळाशिवाय दुसरं कोणी नव्हतं. अजयच्या घरात राहणारा पूर्वीचा इसम झुरून झुरून तिथेच मेला होता. अजयच्या 8 वर्षाच्या भावाला विषबाधा तिथेच झाली होती. त्याचा 3 नंबरचा चुलता याच वाड्यात मेला आणि त्याच्या 6व्या दिवशी अजयच्या आईनं स्वर्गाचा रस्ता धरला. अशी एकापाठोपाठ एक माणसं मारायला लागली तशी लोकांची शंका बळायला लागली. माणसं खाणारा कुलकर्ण्यांचा वाडा असं लोक त्या वाड्याला म्हणायला लागले. नाईलाजानं अजयचं कुटुंब हे सगळे धक्के सहन करत त्या वाड्यात नांदत होतं. कुटुंब कसलं? अजयचे वडील आप्पा,
थोरले चुलते शिवय्या, लहान बहीण सविता आणि थोरला भाऊ नरेश. गल्लीतल्या भागुआईच्या चावऱ्या कुत्र्याचा डोळा चुकवून अजयनं वाड्यात प्रवेश केला. सोप्यात येऊन दप्तर ठेवलं. आतल्या खोलीतनं जात्याची घरघर ऐकायला येत होती. त्यांनी आत डोकावून बघितलं. वडील जात्यावर दळण दळत होते. त्यांच्या काळ्या तुकतुकी अंगावरनं घामाच्या धारा वाहत होत्या. 50शीला आलेले वडील जातं वेगानं फिरवत होते. हातांची आदलाबदल करून दळण दळणाऱ्या वडिलांचं दृश्य त्या कोंदट धुसर वातावरणात विचित्र दिसत होतं. जात्यावर दळण दळताना होणारा त्रास अजयनं अनुभवला होता. त्याची आई आजारी असताना तो आईला दळण दळायला लागे. आईच्या अंगात त्राण नसल्यामुळे जातं वेगानं फिरवण्याचं मुख्य काम अजयलाच करायला लागायचं. आज वडील एकटेच दळण दळत असल्याचं बघून अजयला तो अनुभव स्पर्श करून गेला. अजयला बघून वडिलांनी जातं थांबवलं. कपाळावरचा घाम बोट वाकडं करून निरपून टाकला. एक मोठा उसासा सोडत म्हणाले, जा पाण्याच्या 4 गागरी आण. घरात पाण्याचं थेंब नाही. माझं दळण अजून बाकी. पुन्हा त्यांनी जातं फिरवायला सुरुवात केली. अजयने घागर घेतला, दोर घेतला. वाड्याच्या मुख्य दरवाज्यातनं बाहेर पडला. मुख्य दरवाज्याला लागून एकनाथ कुंभाराचं घर आणि त्याच्या शेजारी रहाट नसलेला पाण्याचा आड. पाणी दोराच्या साह्यानं आडात ओणवून शेंदून काढायला लागत होतं. घागरीच्या गळ्याला दोराचा फास घालून अजयनं घागर आडात सोडली. घागर पाण्यात बुडाल्याचा आवाज आला. आडात डोकवून शेंदायला सुरुवात करताच नुसता दोर वर यायला लागला. दोराच्या फासातनं घागर सुटून आडाच्या तळाला कधीच पोचली होती. अजयनं दोराची कोपरी केली. भीत भीत तो घरी यायला लागला. एकनाथ कुंभार चाकावर मडकी तयार करत होता. घरी जाऊन वडिलांचा मार खाण्यापेक्षा गरगर फिरणारं चाक बघत तो तिथेच उभा राहिला. घागर आडात बुडाल्याची बातमी एकनाथ कुंभाराचा मुलगा गोविंदनं अजयच्या वडिलांना जाऊन सांगितली. वडील धावत आले. अजयचा डावा कान पकडून म्हणाले, चोदीच घागर आडात ढासळून बसलास, आता पाणी कशानं आणणार? रागाच्या भरात त्यांनी अजयचा कान एवढ्या जोरात पिरगळला की अजयची चड्डीच ओली झाली. पुन्हा हातानं पाठीवर सापा तडाखे बसले. पण एवढा मार खाऊन अजयने हुकाचू केलं नाही. आपल्या बापाचा राग अजयला माहिती होता. ते रागवले की दात कर वाजायचे. रागानं त्यांचं अंग थर कापायचं. त्यांचा आत्ताचा अवतार बघून अजयला तो प्रसंग आठवला. बापू ताराळाची कोर्टात केस सुरू होती. त्याच्या घरासमोरची मोकळी जागा पांडुरंग शेटे बाळगवायला बघत होता. बापू ताराळानं त्याच्या विरुद्ध फिर्याद नोंदवली होती. या खटल्यात ताराळाच्या बाजूनं अजयचे वडील साक्षीदार होते. खटला तालुक्याच्या कोर्टात चालू होता. पावसाळ्याचे दिवस होते. खटल्याची तारीख पडली होती. अजयचे वडील गडबडीनं घरी आले आणि बायकोला म्हणाले, अने चल जेवायला वाढ, ताराळाची तारीख आहे आज. अजयची आई तशीच बसून राहिली होती. अगं तुला ऐकायला येत नाही का? मला तालुक्याच्या गावी जायचे. हे ऐकून सुद्धा अजयच्या आईची प्रतिक्रिया काही नाही. अजयच्या वडिलांनी भाकरीची टोपली उघडली. टोपली रिकामीच होती. हे काय, तू अजून स्वयंपाक नाही केला वे? अगं तुला काय लाज आहे का नाही? 10 वाजायला आले आणि तू आपली तशीच बसून राहिली. मग काय करू मी? हिच्या मारी मला उलटं बोलती तू. अजयच्या वडिलांचं डोकं बिथरलं. त्यांनी जात्याचा खुंटा काढून घेतला आणि बायकोच्या पाठीत ठोकायला सुरुवात केली. ती बिचारी गुरासारखी ओरडायला लागली. जवळच उभ्या असलेल्या अजयला आपल्या आईची काय चूक झाली तेच समजत नव्हतं. वडिलांचा अवतार बघून तो घाबरला होता. अहो मी काय करून तुम्हाला वाढू सांगा बरं? तुम्ही गावात तराळासारखे हिंडणार? तुमच्या भावाचा 2 दिवस झाले पत्ता नाही. घरात काय तुम्ही गोण्या भरून ठेवल्या वे? बायकोच्या उत्तरानं आप्पाचे डोळे उघडले. आपली चूक त्यांच्या लक्षात आली. क्षणात रागाचा पारा खाली उतरला. तो बायकोजवळ गेला. तिचे डोळे पुसले. प्रेमानं तोंडावरनं हात फिरवला. अगं मग या अगोदर नाही वय सांगायचं? असू दे, आज 2 रुपये भत्ता भेटन, येताना धान्य घेऊन येतो. खुंटीवरची टोपी डोक्यावर ठेवली आणि ते निघून गेले.
अजयच्या वडिलांचं वागणं असं होतं. राग जसा त्यांच्या रक्तात होता तसं प्रेमसुद्धा त्यांना पोरकं नव्हतं. खडतर परिस्थितीत सुद्धा त्यांनी राग जतन करून ठेवला होता. परिस्थितीला वाकवण्याचं सामर्थ्य त्यांच्यात होतं, परंतु त्यांच्या या दोषामुळे परिस्थितीने त्यांना वाकवलं होतं. संपूर्ण शरण यायला भाग पाडलं होतं. या दोषामुळे त्यांना त्यांचं मूळ गाव सोडावं लागलं होतं आणि लोकांनी वाळीत टाकलेल्या कुलकर्ण्यांच्या वाड्यात दिवस कंठावे लागत होते. वडिलांची झालेली केविलवाणी दशा, त्यांच्या झालेल्या हाल अपेष्टा अजयनं बघितल्या होत्या. म्हणून आडात घागर बुडाल्यानं जो मार त्याला खावा लागला तो त्यांनी मुकाट्याने सहन केला. याशिवाय अजयला आपल्या वडिलांच्या सामर्थ्याची त्या वयात सुद्धा कल्पना आली होती. आपले वडील शरीराबरोबर मनानं किती खंबीर आहेत याची प्रचिती त्याला आली होती. त्यांचा 3 नंबरचा मुलगा विषबाधा होऊन मेला. पत्नीनं आयुष्याच्या अर्ध्या वाटेवर त्यांना सोडून दिलं होतं. पत्नीला त्यांनी उदंड प्रेम आणि आतोनात त्रासही दिला होता. आजारीपणात त्यांनी तिची फार सेवा केली होती, तिची विष्ठा काढली होती, तिची वेणीफणी केली होती, तिला आंघोळ घातली होती, सगळं केलं होतं. पण ती त्यांना लाभू शकली नाही. पत्नीचं कलेवर खड्ड्यात ठेवताना डोळ्यात पाणी आणून ते म्हणाले होते, "अने तू आता जायला नको होतं ग." खंबीर मनाच्या कोपऱ्यात दुबळं मन कुठेतरी लपून बसल्याचा तो प्रत्यक्ष पुरावा होता. हे सगळे आघात अजयच्या वडिलांनी प्राप्त परिस्थितीची 2 हात करून सहन केले होते. तिच्यावर मात करण्याचा प्रयत्न केला होता. यासाठी त्यांनी आपल्या 2 मुलांवर लक्ष केंद्रित केलं होतं. पत्नीच्या पश्चात मुलांची देखभाल करण्यासाठी दुसऱ्या विवाहाची कल्पना अनेक जणांनी त्यांना सुचवली होती, पण त्यांच्या व्यवहारी मनाला ती कल्पना पटली नाही. मुलांच्या संगोपनाची सगळी जबाबदारी स्वतःच्या शरीरावर पेलण्याची प्रतिज्ञा त्यांनी केली होती. म्हणून ते चुलीसमोर बसून भाकरी बडवत होते, जात्यावर दळण दळत होते, मुलांचे कपडे धुत होते, लहान मुलगी सविताची वेणीफणी करत होते. आई आणि वडील या 2 भूमिका वठवताना त्यांना जो त्रास होत होता त्याची छटा त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात दिसत नव्हती. धीरोदात्त मनाचा तो उमदा पुरुष होता. त्याचा थोरला मुलगा नरेश त्यांच्या पंथात बसणारा नव्हता. त्याचा लाजरा बुजरा स्वभाव, त्रोटक बुद्धिमत्ता, वाक्चातुर्याचा अभाव आणि शारीरिक ढिलेपणा त्यांचं समाधान करणारा नव्हता. त्यांना हवं चापल्य, बौद्धिक आणि शारीरिक सुद्धा. त्यांना हवी होती यशाची झेप प्रत्येक क्षेत्रात. त्यांना हवं होतं सामर्थ्य, परिस्थितीवर मात करणारं. आपल्या आयुष्याच्या पूर्वार्धात मनस्वी मनानं जगलेल्या या माणसाला लाचारीची लक्तरं फेकून द्यायची होती. गमावलेली सामाजिक प्रतिष्ठा पुन्हा प्राप्त करायची होती. यासाठी ते आपल्या मुलात एखाद्या ठिणगीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होते. एक दिवशी त्यांना त्या ठिणगीचं साक्षात दर्शन झालं. अजयची 6माही परीक्षा जवळ आली होती. सुट्टीचा दिवस होता. दुपारची वेळ होती. अजयचे वडील घरात झोपले होते. अजय अभ्यास करत होता. अभ्यास करत असताना दळवी गुरुजींनी शिकवली, "दीपका मांडिले तुला सोनियाचे ताट" ही कविता म्हणायला त्यांनी सुरुवात केली. कविता चालबद्ध होती. अजयच्या गोड गळ्यातनं तिचा सुरेल प्रवाह बाहेर पडत होता. अजयच्या चालबद्ध आणि सूरबद्ध कवितेनं वडिलांची झोप चाळवली. ते जागे झाले. आपला मुलगा एवढा सुंदर गातो, त्याचा आवाज इतका गोड आहे, आणि हे आजपर्यंत आपल्या लक्षात कसं नाही आलं? अशा अनेक प्रश्नांनी त्यांच्या डोक्यात पिंगा घातला. ते तसेच पडून राहिले. आपल्या अस्तित्वाची जराही जाणीव अजयला होऊ दिली नाही. तालसुराची बऱ्यापैकी जाण असणाऱ्या वडिलांना अजयच्या कविता म्हणण्यातले दोष शोधून काढणं तेवढं कठीण नव्हतं. ते स्वतः बऱ्यापैकी अभंग म्हणत. चांगल्या गोड आवाजाच्या देणगीबरोबर मृदुंग वाजनाचं ज्ञानही त्यांनी अवगत केलं होतं. कलगीतुरा ते डफ हातात घेऊन खड्या आवाजात म्हणत असत. गणेशवाडीतल्या भजनी मंडळाची मैफल त्यांच्याशिवाय रंगतच नव्हती. भजनाचा ताफा बाहेर गावी जायचा असेल तर त्यांना बरोबर घेतल्याशिवाय भजनी मंडळ गावाबाहेर पडायचं नाही. अशा छानदिष्ट माणसाच्या कानावर आपल्या मुलाचा सुरेल आवाज पडल्यावर त्यांना अनमोल खजिना सापडल्याचा आनंद झाला.
त्यांनी त्या आवाजावर संस्कार करायचं ठरवलं. त्यांना पाठ असणारे सगळे अभंग अजयच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न केला. स्वतः चाली बांधून दिल्या. तालाकालाचं ज्ञान त्याच्या हातात टाळ देऊन त्याला समजावून सांगितलं. अजयच्या तल्लक बुद्धीनं ते आव्हान विनाविलंब स्वीकारलं. थोड्याच दिवसात अजय बऱ्यापैकी तयार झाला. पण चार चौघात बसून अभंग म्हणण्या इतपत धीटपणा त्याच्याजवळ आला नव्हता. हा धीटपणा निर्माण करायला अजयच्या वडिलांना फार त्रास सहन करावा लागला. त्याला समोर बसून वडील म्हणत असत, हे बघ अजय, तुझ्या आवाजात जादू आहे. तू चार लोकांमध्ये बसून अभंग म्हणशील तेव्हा लोक तुझी पाठ थोपटून शाबासकी देतील. तुझ्या ताला सुरावर डोलायला लागतील. हे भाग्य तुझ्या शाळेतल्या एकाही मुलाच्या नशिबी नाही. शाळेतला तूच एक वेगळा विद्यार्थी म्हणून तुझा लौकिक होईल. वडिलांची ही मात्राला बरोबर लागू झाली. आपण इतर मुलांपेक्षा काहीतरी वेगळं करून दाखवावं असं अजयला नेहमी वाटत होतं. शालेय अभ्यासात त्यानं आपल्या वर्गातल्या एकाही विद्यार्थ्याची टाप चालू दिली नव्हती. गणित असो किंवा इतिहास, पहिला विद्यार्थी हा अजयच असायचा. पुष्कळ लटपटी करून इतर विद्यार्थ्यांनी त्याला मागे खेचण्याचा प्रयत्न केला, पण ते त्या मुलांना शक्य नाही झालं. शेवटी त्यांनी तो नाद सोडून अजयशी मैत्री केली होती. या शालेय यशाच्या पाठीशी सुद्धा अजयच्या वडिलांची प्रेरणा होती. त्यांनी त्याला ठणकावून सांगितलं होतं, अजय, तुझा दुसरा नंबर आलेला वर्गामध्ये मला चालणार नाही. तू पहिलंच यायला पाहिजे. ही माझी इच्छा, तुझ्यावर मी लादत नाही आणि सक्ती तर अजिबात नाही. अजय, पहिला नंबर मिळवायची कुवत तुझ्यात आहे. मी फक्त तुझी ती कुवत फुलवतोय. वडिलांच्या धाकानं म्हणा किंवा अभ्यासाच्या गोडीनं म्हणा, अजयनं प्रत्येक परीक्षेत प्रत्येक विषयात पहिला क्रमांक मिळवूनच वडिलांचा त्याच्याविषयी असणारा अहंकार फुलवला होता. याच अहंकाराला अजयच्या गोड आवाजानं आज दुसरा फाटा फोडला होता. हा त्याचा अहंकार आत्मद्वेषातनं निर्माण झाला होता. तो आत्मिक अहंकार होता, म्हणूनच तो अहंकार त्याची अस्मिता होती. प्राप्त परिस्थितीत असा अहंकार त्याच्यात निर्माण न झाल्यास नवलच नव्हतं. संध्याकाळ झाली होती. वडील भाकरी करत होते. अजित चुलीत सरपण घालत होता. घर भरून धूर उसळला होता. चिमणीची ज्योत त्या धुरात केविलवाणी धडपड करत होती. मळलेल्या पिठाचा उंडा करत वडील म्हणाले, मागा फार लागलं का? मी तरी काय करणार रे? तुम्हाला काम सांगितलं की एकही धड होत नाही, मग येतो मला राग आणि बसतोय तुम्हाला मार. त्यांचे डोळे पाण्यानं डबडबले होते. अजयला हुंका दाटून आला. त्याला बोलता येईना. तापलेल्या ताव्यात वडिलांनी भाकरी टाकली आणि अजयचे डोळे पुसले. डोकं प्रेमानं थोपटलं. बाहेर सोप्यात नरेश तळपायाला बिब्ब्याचा चटका देत होता. बिब्ब्याची एक बाजू त्यांनी फोडली होती. दुसऱ्या बाजूला सुई खोवून तो बिब्बा दिव्याच्या ज्योतीवर तापवत होता. त्याचा हा गमतीशीर उद्योग बघून सविता त्याच्याकडे आली. दादा, काय करतो रे तो? तो बघ, बिब्ब्यातनं रस बाहेर यायला लागला की. नरेशनं तापलेला बिब्बा दिव्याच्या ज्योतीवरनं काढला आणि सरळ सविताच्या उघड्या मांडीवर त्याचा चटका दिला. सविता एका पायावर नाचायलाच लागली. आरडाओरडा करायला लागली. वडील हातातली फुकारी घेऊन बाहेर आले तोपर्यंत नरेश पसार झाला होता. सविताच्या मांडीवर मोठा फोड आला होता. अजयनं शाईची दौत तिच्या भाजलेल्या मांडीवर ओतली. नरेशचा स्वभावच खोडकर होता. खोडकरपणामुळेच वडिलांनी त्याला शाळेतनं काढून टाकलास. शाळेत असताना त्यांनी एका मुलाचे पुढचे 4 दात बुक्की मारून पाडले होते. गुरं चरायला जाताना तो म्हशीवर बसून जायचा. 4 एकराचा जमिनीचा डाग त्याच्या पूर्वजांना इनाम म्हणून मिळाला होता. शाळा सोडल्यापासून शेतीची देखभाल आणि गुरं चारणं हा उद्योग नरेशला करावा लागत होता. म्हशीला मंगळी, गाईला गौरी, शेळीला चिंगळी आणि शेळीच्या कार्डाला तो बटाव म्हणून हाक मारत असे. ही सगळी मुकी जनावरं त्याच्या खास सवयीची होती. त्यांनी हाक मारली की ती उभ्या पिकातनं त्याच्याकडे धावत यायची. एकदा बटावनं त्याला जेरीला आणलं. तो चिडला. एक दगड उचलला, भिरकावला. तो बसला बटावच्या डोकीत. बटाव गरगर फिरली आणि गतप्राण होऊन तिथेच खाली पडली. सीताफळाचा मौसम होता. नरेशच्या शेताशेजारी पर्रिटकी होती.
बांधावर सीताफळाची झाडं फळांनी लगडली होती. नरेशनं अर्धं पोतं सीताफळ चोरून आणली. दुसऱ्या दिवशी त्याला चांगला चोप मालकाने दिला. नरेशच्या या खोड्याने वडील त्रासून जात, त्याला शिक्षा करत, पण काही उपयोग होत नसे. तो अजयची आणि सविताची सुद्धा खोडी काढत असे. रविवारचा दिवस होता, शाळेला सुट्टी होती. अजय नरेशबरोबर शेताला जात होता. गावाशेजारी ओढ्याच्या काठी शहाजी पवारची पेरूची बाग होती. पेरूला बहर आला होता. आज्या, पेरू काढणार का? पेरूच्या झाडाकडे बोट दाखवून नरेश म्हणाला. नको बाबा, पवार मामाचा मार बसेल. अरे जा, मी हे काय करतोय पवार मामा? नरेशचं नेहमीसारखं बेफिकिर वागणं. पण पेरू तुला खायचेत ना, मग चढ ना झाडावर तू. मी काय पेरूला हात लावत नाही, मला पेरू नको. अजयनं जबाबदारी फेटाळूनच लावली. तू सरळ जा अजय, नाही तर नरडं दाबून ठेवीन. पेरू नको आहेत ना, राहू दे, मला आणून दे. असं म्हणून त्याने अजयला कुंपणावरनं आत बागेत सोडलं. आपण कुंपणाच्या बाहेर उभा राहिला. नरेशच्या भीतीनं अजय झाडावर चढला. 1-2 पेरू तोडले. तोच अजय पळ, मालक आला, अशी आरोळी नरेशनं ठोकली. गडबडीत अजयच्या हातातनं फांदी सुटली. तो सरळ झाडाच्या बुंद्यावर येऊन आपटला. नरेश या असल्या खोड्या वरचेवर करत होता. या स्वभावानुसार त्यांनी सविताच्या मांडीवर तापलेल्या बिब्याचा चटका दिला होता. संध्याकाळी 8 वाजण्याची वेळ झाली होती. भागू आईचं कुत्रं जोरात भुंकायला लागलं. घुंगरूचा छुमछुम आवाज यायला लागला. जोडीला काठीचा दगडावर आपटल्याचा आवाज जवळ यायला लागला. तशी अजय आणि सविता काका आला, काका आला म्हणत बाहेर पळाली. अरे अय्यप्पा, जरा बाहेर ये बाबा. काकाची हाक ऐकताच वडील बाहेर आले. त्यांनी शिवय्याच्या म्हणजे अजयच्या काकाच्या डोक्यावरचं गाठोडं उतरून खाली घेतलं. अरे या जन्माच्या देवा, नको रे बाबा, आता अंत बघू, सोडव यातनं, बाज झालं हे जगणं आता. बाहेरच्या सोप्यात बैठक मारत काकांनी दिवसभरचा त्रास व्यक्त केला. अजय सवितानं भराभरा गाठोडं सोडायला सुरुवात केली. काका, खायला काय आणलं नव्हे? सवितानं काकाला विचारलं. कसलं खायला आणतो मुली? ही खुडणी पाहिली? या एवढ्या कणसासाठी 10 शेतं पालती घालायला लागली. स्वामीला शेतात बघितलं ना, का लपून बसत्यात साले. 4 कणस द्यायची तर यांचा बाप मरतोय. यांच्या पोरापोरींची लग्न स्वस्तात लावायला स्वामी अगदी वेळेवर हवा असतो यांना. यांचा बाप आई मेली तर डोकीवर पाय देऊन त्यांना स्वर्गाच्या वाटेला लावायला यांना स्वामी हवा असतो. पण स्वामींनी आपल्या पोरांसाठी यांच्या शेतातला एखादा ऊस मोडला तर तो गोसावडा, जोगडा, काय वाटल ते म्हणतात साले. अरे ह्या जोगड्याचं तुम्ही पाय धुवून पाणी पिता ना, का पिता मग? काकांची ही वटवट नेहमीची होती. दिवसभराचा त्रास, अपमान, अवहेलना याच्यावर ते संध्याकाळी घरी आल्यावर असा सूड घेत असत. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे विशेष कोणी लक्ष देत नसे. पण आज मात्र अजय त्यांचं बोलणं लक्ष देऊन ऐकत होता. काका, जोगडा म्हणजे काय हो? अजयनं मध्येच काकांना प्रश्न विचारला. तुला आत्ताच कशाला पाहिजे त्याचा अर्थ? मला त्याचा अर्थ हवाय काका. दळवी गुरुजी सुद्धा आज मला जोगडा म्हणाले आणि सगळ्या मुलांपेक्षा मला त्यांनी आज जास्त मारलं. तुला मारलं का? त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मला नाही देता आलं. मग बरोबर आहे ना गुरुजीचं. गुरुजींनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुझ्यासारख्या विद्यार्थ्याला देता आलं पाहिजे. पण म्हणून का गुरुजींनी विद्यार्थ्याला जोगडा म्हणायचं असतं? अजयची रास्त तक्रार. अरे तू कशाला एवढं मनाला लावून घेतोय? जोगडा म्हणजे जोगी, योगी या शब्दाचा अपभ्रंश करतात गुरुजी. आपण पीठ मागतो म्हणून तर ते आपल्याला जोगडा म्हणत नाहीत ना. अजयनं शंका बोलून दाखवली. अरे छट, आपण जंगम भिक्षा मागतो म्हणजे आपण भिकारी नाही. शिवलिंगातनं जंगमाची उत्पत्ती झाली आहे. सृष्टीकर्ता शिव हा सुद्धा गोसावीच बरं का. अरे म्हणून का तो भिकारी आहे? भिक्षा मागणं हा आपला धंदा नाही, तर तो आपला हक्क आहे. जरा थांब, तुला प्रत्यक्ष दाखवतो. काका झडदिशी उठले.
सोप्यातल्या देवळीत त्यांचं एक जुन्या पुस्तकाचं गाठोडं होतं, ते त्यांनी खाली घेतलं. जुनाट फडक्यात बांधलेली काही पुस्तकं त्यांनी खालीवर केली. त्यातलं एक जुनं पुराणं पुस्तक उघडून ते दिव्याच्या प्रकाशात वाचायला लागले. देवाधीनम जगत सर्वम मंत्राधीनंच देवतम ते मंत्रा जंगमाधीना जंगमौ मम दैवतम. काय समजलं का यातलं? नाही ना? नाही समजणार. अरे ज्या जगात आपण वावरतो ते सबंध विश्व देवाच्या म्हणजे सृष्टीकर्त्याच्या अधीन आहे. त्यातले सर्व देव दैवत मंत्रांच्या अधीन आहेत आणि ते मंत्र जंगमाच्या अधीन आहेत. म्हणून असा जंगम माझं दैवत आहे असं श्लोक करता म्हणतो. मग मला सांग, जो दैवत असतो तो भिकारी होऊ शकतो का? तू हक्कानं भिक्षा मागितली पाहिजे. तू देवदेवतांची उपासना केली पाहिजे. पूजा अर्चा जपजाप्य तुला करावंच लागल, कारण तू जंगम आहेस. झालं समाधान? उठ, मला पाण्याचा तांब्या आण. अजयनं पाण्याचा तांब्या आणून ठेवला. काकांनी वेताची काठी कोपऱ्यात उभी केली. अंगातला 12 बांधाचा अंगरखा आणि डोक्याचा भगवा रुमाल काढून खुंटीला अडकवला. डाव्या पायातलं घुंगरू आणि शंख झोळीत ठेवून ती मळकट झोळी खुंटीवर टांगली. 60 वर्षाच्या काकांचा गोरापान उघडा देह दिव्याच्या प्रकाशात लोभसवाणा दिसत होता. डाव्या कुशीवर दोरात बांधलेली शिवलिंगाची चांदीची पेटी त्या धुसर प्रकाशातही चमकत होती. डोकीचा केलेला तुळतुळीत गोटा आणि खालच्या ओठावर झुकलेल्या झुपकेदार मिशा त्यांच्या ठेंगण्या व्यक्तिमत्वाला शोभून दिसत होत्या. भल्या सकाळी लावलेल्या भस्माच्या पुसट पट्ट्यांचं अस्तित्व अजूनही त्यांच्या अंगावर दिसत होतं. अरे तुमचं जंगम पुराण संपत आलं का नाही? जेवण तयार आहे, उठा आता. वडील बाहेर येऊन सांगायला लागले. अरे संपलं बाबा आमचं, आव उठलो. काकांनी पाण्याचा तांब्या घेतला. चूळ भरायला ते बाहेर आले. भिंतीच्या आडोशाला काळोखात नरेश उभा असलेला त्यांना दिसला. तू असा चोरासारखा काळोखात का रे उभा? नरेशचं उत्तर आलं नाही. काहीतरी खोडी केली असेल आहे ना? पायावर पाणी ओतून घेत काकाने नरेशला विचारलं. काका काका दादानं ना सविताच्या मांडीवर तापलेल्या बिब्याचा चटका दिला. अजयनं बाहेर येऊन चुगली केली. होय रे, अरे तुझी लहान बहीण आहे ना ती, तिचा सांभाळ करणार का तिला असा छळणार रे गाढवा? चल आज चल. काकांनी नरेशच्या दंडाला धरून आत नेलं. वडिलांनी त्याच्याकडे एक कडवी नजर टाकली. झोपलेल्या सविताकडे हळूच बघून नरेश वाढलेल्या ताटावर बसला. सगळ्यांनी अंगरखे काढले होते. कपाळ, हात, छाती, पोट, पाय, मान याच्यावर भस्माचे पट्टे ओढले होते. ताटाभोवती पाण्याची धार फिरवत नमः पार्वती पतये हर हर महादेव म्हणून सगळ्यांनी जेवायला सुरुवात केली. कारभारी आज खुडणी जरा कमीच मिळालेली दिसते. जेवता जेवता वडिलांनी काकांना विचारलं. अरे अय्यप्पा, हल्ली स्वामीला विचारतो कोण लेकाचा? हा शिवय्या जंगम त्यांना कामापुरता हवा. आज एवढी रानं तुडवली पण प्रत्येकाचं ठरलेलं वाक्य, स्वामी यंदा काय पिकलंच नाही बघा, एवढं आता पुरतं घ्या. अरे आपल्या पिढ्यानपिढ्या यांची कामं करण्यात खपल्या, पण यांचं एवढं आता पुरतं घ्या हे वाक्य कधी संपलं नाही. मग आपण त्यांच्या शेतात मागायला का जायचं? अजयनी मध्येच प्रश्न विचारला. अरे कारण तू जंगम आहेस. काकांनी लगेच उत्तर दिलं. तू त्यांची कामं करायची आणि त्याच्या मोबदल्यात त्यांच्याकडनं मागून घेऊन तू जगायचं, हे तुझ्या जगण्याचं शास्त्र आहे. कसलं आलंय शास्त्र? हे सगळं थोतांडे. आप्पा जेवता जेवता बोलून गेला. थोतांडे? कसलं रे थोतांड? जंगमानं भिक्षा मागणं हे तू थोतांड समजतो? नाही तर काय, हे असं लोकांच्या दारात जाण्यापेक्षा मोलमजुरी केलेली बरी. अरे मग कर ना, तुला कोण अडवतंय एकाचा? मोलमजुरी करायची तरी हिंमत आहे का तुझ्या? माणसानं आपल्या मार्गानं जगावं. कारभारी तू भिक्षा मागतो, लोकांचे धार्मिक विधी करतो. मला सांग, आज तुला समाजात किंमत काय? अरे मला जन्माला समाजात किंमत हवीच कशाला? आणि किंमत म्हणजे तरी काय असायला हवी रे? लोक तुझ्या पायावर डोकं ठेवतात, तुझं पाय धुवून पाणी पितात, जन्माची 5वी आणि मृत्यूचा 10वा तुझ्याच हातून करतात. ही लोक काय येडजवी आहेत का? यापेक्षा कसली किंमत पाहिजे तुला?
माणूस म्हणून जगण्याची, समाजाचा घटक म्हणून जगण्याची किंमत पाहिजे मला. तुझ्या पायावर लोकांनी डोकं ठेवलं, मेलेल्या लोकांना तू मोक्षाचा मार्ग दाखवला, म्हणून काय तुझ्या जगण्याचा प्रश्न सुटलाय का? आपल्या पिढ्यानपिढ्या काखेत झोळ्या सांभाळत खलास झाल्या. तीच झोळी आपण आपल्या मुलाबाळांच्या सुद्धा काखेत द्यायची का? हे जगण्याचं शास्त्र तू मुलांना शिकवू नको. मग काही चोऱ्या करायला शिकू का लोकांच्या मुंडी मोडायला शिकू? तू केलंसच ना हे सगळं. 4 दिवस वाघासारखा फिरलास, 4च दिवस, आणि ते 4 दिवस संपता शेळी बांधला शेळी. आता मी मागून आणलेली भिक्षा खातो ना? हा, खातोय ना. म्हणून मुलांनी सुद्धा आयुष्यभर भिक्षा मागून खावी असं तुला वाटतं का? हे भिक्कारड तत्वज्ञान तू मुलांना सांगूच नको. म्हणजे तू सुद्धा जन्माला भिकारीच म्हणतो? नाही तर काय. भिकारी आणि आपल्यात फरक काय? भिकारी दारात उभा राहून भीक मागतो आणि आपल्याला फक्त उंबऱ्याच्या आत पाऊल ठेवायला परवानगी असते. बाकी दोघांचं कार्य एकच, भीक मागण्याचं. अप्पय्या, तोंड सांभाळून बोला. माझी एका जन्माची भिकाऱ्याबरोबर तुलना करतो? अरे तू जन्माच्या कोळीत कशाला जन्माला आला? भिकारी शेळ्या पाक्यावर समाधान मानून निघून जातो. मी लोकांच्या घरात जाऊन गुरुधर्म कोरांना भिक्षा म्हणून आरोळी ठोकतो. ती भिक्षा मला पावली म्हणून नरडीच्या शिरा तुटेपर्यंत मी शंख फुकतो. कुणाच्या खरकट्या आणण्यावर मी माझा देह पोचला नाही. मी तुला सांगून ठेवतो, माझ्या माघारी मुलांना कसं वाढवायचं ते तू ठरव, परंतु हा शिवय्या जंगम जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत या घरातली झोळी आणि शंख फेकून दिला जाणार नाही. या वादावादीत जेवणं संपली. दोघा भावाभावातला हा वाद नेहमी चालायचा. काही काही वेळा तो वाद एवढा विकोपाला जायचा की हाणामारीचे प्रसंग यायचे, मारामारी व्हायची, शिव्यांची देवाणघेवाण व्हायची. पण पुन्हा परिस्थिती जैसे थे. पुन्हा एक विचार, जगण्याची वाट एक, याचा सराव मुलांनाही झाला होता. अशा वेळी मुलं थोडी भांबून जायची. वातावरण निवळलं की पुन्हा त्यांच्यात रमून जायची. या वादाचा परिणाम नरेशवर अजिबात होत नसे. उलट तो अशा प्रसंगी कोणाची तरी बाजू घेऊन वातावरण जास्त तापवण्याचा प्रयत्न करत असे. आज मात्र त्याने या वादात भाग घेतला नव्हता. सविताच्या मांडीवरचा फोड अजूनही त्याला दिसत होता. नरेश उठला. त्यांनी सोप्यात सर्वांचं अंथरुण अंथरलं. मळकी वाकळ पांघरून तो झोपी गेला. अजय त्याच्या शेजारी जाऊन झोपला. वडिलांनी सविताला अजयच्या शेजारी झोपवलं. खुंटीला टांगलेल्या अंगारख्याच्या खिशातनं काकांनी चिलीम बाहेर काढली. डाव्या तळहातावर तिचं तोंड आपटून आतला खडा बाहेर काढला. चिलीम उजव्या हाताच्या मुठीत धरून तिच्या मागच्या बाजूनं त्यांनी जोरात फुंकर मारली. चिलमीत खडा बसवला. बारीक तंबाखू तिच्यात ठासून भरली. छापी ओली करून तिला गुंडाळली. चिलीम पायाचा अंगठा आणि बोट याच्यामध्ये उभी धरली. चमकीवर विस्तव तयार करून तो चिलमीच्या तोंडावर ठेवला. छापीचं खालचं तोंड दुमडून दोन्ही हातात धरून ती तोंडाला लावली. वडिलांनी सगळा पसारा आवरला. मधलं दार बंद करून घेतलं आणि ते काकांच्या शेजारी येऊन बसले. काकांनी पेटती चिलीम वडिलांकडे सोपवली. चिलमीतून फकफक निघणाऱ्या धुराकडे अजय टक लावून बघत होता. चिलीम ओढताना वडिलांच्या दोन्ही गालांची होणारी मजेशीर हालचाल त्याला लोहाराच्या भात्यासारखी वाटायला लागली. उद्या भाऊ निकमाच्या घरी गुगगुळ आहे. चिलमीचा झुरका घेत काका म्हणाले. वडिलांनी नुसतं हू म्हटलं. अजयला पीठ मागायला पाठव. नरेश गुराचं बघील. तुम्ही घर सांभाळा. माझा दिवस तिकडंच जाईल. पाहिजे तर अजयला माझ्या मदतीला पाठव. काकांनी चिलमीचं तोंड जमिनीवर झाडलं. जमिनीवर पडलेली राख हातानं घासली. छापीचा बोळा चिलमीच्या तोंडात कोंबून ती खिशात ठेवून दिली. गळ्यातली शिवलिंगाची चांदीची पेटी काढली. दोन्ही हातात धरून ती कपाळाला लावली. दिवा मालवून ते म्हणायला लागले. शिवकुळी जन्मावे, शिवा शिवा जावे, गुरुशी शरण जावे, स्वायत्ता लाभे. तोच शिवभक्त, तोच क्रियावंत, आचार्य शिल्लक, तो जीवनमुक्त. रुद्राक्ष कंठी, जपमाळा अंगोष्ठी, विभूती ललाटी चर्ची सदा. गुरुलिंग जंगम तीर्थ प्रसादाचा नेम, पंचक्रिया उत्तम चालविल जो. जंगमचरणी विश्वास ठेवूनी, अखंड शिवध्यानी राहील जो.
जंगमचरणी विश्वास ठेवूनी अखंड शिवध्यानी राहील जो. मित्र हो, जोगडा या कादंबरीचा पहिला भाग इथे संपला. दुसरा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.